राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे पीक विमा आता मिळण्यास सुरुवात झाली आहे। परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेला नाही। तिकडून केंद्र सरकारने पीक विमा सोडलेला आहे, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेला नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी तातडीची मीटिंग घेऊन नेमकं शेतकऱ्यांना का पीक विमा जमा होत नाही याची 4 कारणे आता शेतकऱ्यांना सांगून टाकले आहेत आणि यावरती तुम्हाला काय काम करता येईल जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती तात्काळ लवकरात लवकर हा पीक विमा जमा होईल हे सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेलेल्या होत्या की सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागलाय, परंतु आम्हाला आमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विम्याचे पैसे अजून का मिळाले नाहीत। यावरती सरकारच्या माध्यमातून मीटिंग घेऊन आता सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना या 4 कारणामुळे पीक विमा अजून पण जमा झालेला नाही आणि त्यावरती कृषी विभागाने तुम्हाला तात्काळ यावरती 2 कामे आता शेतकऱ्यांना करायला सांगितले आहेत। जे जे शेतकरी ही 2 कामे करतील त्यांना तात्काळ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा सोडला जाणार आहे। कारण पीक विमा जो सोडतात तर ते सरकारच्या माध्यमातून सोडला जात नसतो, तर कंपन्या डायरेक्ट बँकेमध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत असतो आणि हा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला आहे। ते म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा जमा झालेला आहे, परंतु लाखो शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते। तिकडून कंपन्यांनी आता बघा, कंपन्या ज्या असतात तर त्या कंपन्यांना सरकारने पैसे तर पाठवलेत आणि पीक विमा आमच्या खात्यामध्ये अजून पण नेमकं काम जमा झालं नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। शेतकऱ्यांच्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला होता। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात येऊ लागलाय, परंतु आता या ठिकाणी आज तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेत अजून पण त्या ठिकाणी खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला तात्काळ ही 2 कामे आता त्या ठिकाणी करून घ्यायची आहेत असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। ही 2 कामे केल्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा जमा करण्यात येईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि पीक विम्याची वाट बघत असाल आणि अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। ही 2 कामे पटकन तुम्ही करून घ्यायची आहेत। तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून 4 कारणे तुम्हाला सांगितलेत ज्यामुळे तुम्हाला पीक विमा अजून पण खात्यात आलेला नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सकाळपासून जमा होऊ लागलाय। तुम्हाला जर अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेला नसेल तर आता सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी का जमा झाला नाही याची 4 कारणे सुद्धा सांगितलेत। तसेच तुम्हाला त्या ठिकाणी आता महत्त्वाची 2 कामे सुद्धा त्या ठिकाणी करायला सांगितले आहेत। बघा आता पीक विमा भरलेल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आल्या। तुम्हाला 2022 ते 2025च्या मे महिन्याच्या अवकाळी पावसापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालंय आणि थकीत ज्यांचं तुम्हाला सांगतो पीक विमा मागचा राहिलाय त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा बँकेच्या खात्यावरती आता मिळू लागलाय। परंतु आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही आणि जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळाला नसेल तर कोणती 2 कामे करायची आहेत याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा न येण्याची 4 कारणे आता स्पष्टपणे सांगितलेत। तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेत आला नसेल तर नेमकं काय करायचं हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याने पीक विमा अनेक जिल्ह्यामध्ये अजून पण या ठिकाणी जमा झालेला नाही। या संदर्भात शेतकरी वर्ग अजून पण पूर्णपणे सरकारवर नाराज असलेला दिसतोय त्या ठिकाणी, कारण जवळपास 60% शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी बँकेत अजून पण जमा झालेला नाही। फक्त 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच पीक विमा या ठिकाणी आलेला आहे।
तर मग आता त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं हेच आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे पीक विम्याचे आता आले नसतील किंवा पीक विमा अजून पण तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर झाला नसेल तर यावर आता अनेक शेतकऱ्यांनी मिळून काय केलंय बघा, त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना जवळपास त्या ठिकाणी 18 ते 19 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आला नाही। मग शेतकरी रागाला आले आणि संतप्त होऊन त्यांनी आता नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन लावून आता त्या ठिकाणी विचारलं की नेमकं पीक विमा तिकडून तुम्ही सोडलाय तर म्हणताय, बातम्या तर तशा प्रकारे येऊ लागलेत, मग आमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विमा का आलेला नाही, नेमकं सरकार आम्हाला नेमकं फसवतंय की काय, आता एकदाच काय ते सांगून टाका की पीक विमा आम्हाला तुम्ही देणार आहे का नाही। नेमकं यावर कृषी मंत्री तसेच त्या ठिकाणी आता बघा राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, केंद्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी शिवराजसिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले तुम्हीच आता ऐकायचं आहे। आता बघा, या ठिकाणी तुम्ही आता कोणत्या वर्षाचा पीक विमा भरलाय, तुम्हाला 2022चा पीक विमा पण या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय, 23चा थकीत जे पीक विमा आहे तो सुद्धा या ठिकाणी सोडण्यात आलाय, 24चा सुद्धा आहे, कारण 24 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाऊस भरपूर होता आणि शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला होता, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला असं सांगण्यात आलंय तुमच्या बँकेमध्ये पीक विमा न जमा होण्याचं कारण काय सांगितले बघा। आता काय करतात, केंद्र सरकारने कंपन्यांना त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे दिलेत का असं त्या ठिकाणी आता पत्रकारांनी प्रश्न विचारलाय। कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा आलेला आहे हे सुद्धा सरकारला प्रश्न विचारलाय, कोणत्या जिल्ह्यांसाठी अजून पीक विमा येणं बाकी आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आताच पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली, त्यामध्ये पत्रकारांनी पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न विचारले। यामधील पहिला प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटण्यात येणार आहे का, यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे नेमकं कोणत्या पिकासाठी हा पीक विमा त्या ठिकाणी वाटण्यात येऊ लागलाय, तर कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा वाटण्यात येऊ लागलाय याची उत्तर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांनी काय दिलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे आता यामधून कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता अपात्र केलं जाणार आहे। बघा, यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी पण म्हणालेत की आता 2 महिन्याच्या पाठीमागे पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाला होता, तुम्ही पण शेतकरी मित्रांनो बातम्या पाहिल्याच असतील। खरं म्हणजे आम्ही पीक विमा योजना बंद करणारच होतो असं सरकार म्हणतंय, परंतु यामध्ये अनेक शेतकरी असे पण आहेत ज्यांनी अजिबात चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला नाही, एकदम जे त्यांच्या शेतीमध्ये नुकसान झालंय तेच खरं काय असेल ते अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यामुळे सरळ मार्गाने पीक विमा घेतलेल्या भरलेल्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय या ठिकाणी होऊ नये यासाठी आम्ही पीक विमा योजना अजून पण अशी सुरू ठेवली आहे आणि त्यामुळेच आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। परंतु आता फक्त या 15 जिल्ह्यामध्येच पीक विमा आम्ही सोडलेला आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये आमची चौकशी अजून सुरू आहे आणि ही चौकशी संपल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। मग आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला आहे, मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणालेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा त्यांनी सांगितल्या। मग कोणकोणत्या जिल्ह्याला आणि कोणाकोणाला पीक विमा येणार नाही हे सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। पीक विमा धारक जे शेतकरी आहेत तर ते अनेक शेतकरी आहेत त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतल्याचं आता सरकारला लक्षात आलंय, त्यांना कायमचा पीक विमा योजनेच्या माध्यमातून बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। 4 प्रकारचे शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही असं आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलंय। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 प्रकारचे शेतकरी आता सरकारला आढळलेत जे चुकीच्या मार्गाने आता त्या ठिकाणी पीक विमा मागील 2022 पासून सरकारला पासून त्यांनी घेतलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी कोणकोणते 4 प्रकारचे शेतकरी बाहेर काढण्यात आले हे सांगितलंय, याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितल्या। यासाठी तुम्ही नक्की बघायचं आहे, तुम्हाला पीक विमा अजून पाळला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळतोय का नाही मिळतोय हे सुद्धा तुम्हाला काय सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाची बातमी खास शेतकऱ्यांसाठी आली आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता काय झाले 2022, 2023, 2024
आता या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना अर्धवट पीक विमा मिळाला होता, तो सर्व पीक विमा मंजूर करण्यात आलाय, परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त पीक विमा घोटाळा आपल्या राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वात जास्त पीक विम्याच्या बाबतीत आता घोटाळा केल्याचं या ठिकाणी आता सरकारला उघडकीस आलंय, लक्षात आलंय। तर यामधील पहिला जो प्रकार आहे शेतकऱ्यांचा, तो म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीमधील पीक विमा त्या ठिकाणी दाखवलाच नाही, परंतु अजिबात ज्या शेतामध्ये काहीही पेरलं नाही अशा डोंगराळ भागाचा पीक विमा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी उतरवलाय। ज्या ठिकाणी अजिबात काही लावलेलं नव्हतं, कोरडवाहू शेती होती, अशा ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना आतून थोडे पैसे देऊन त्या ठिकाणी पीक विमा उतरवला होता, असं त्या ठिकाणी अनेक शेतकरी आता सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना पीक विमा अजिबात सोडलेला नाही आणि सोडणार पण नाही। तसेच आता सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलंय। त्यामुळे असे शेतकरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तसेच 2 नंबरचा शेतकऱ्याचा जो प्रकार आहे, तो म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केले बघा, ही फसवणूक मोठी सरकारची केल्या, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। ते म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केले की स्वतःची जमीन आहे असं दाखवून, सरकारची गायरान जमीन असेल, सरकारने प्रत्येक गावाला तुम्हाला माहितीच आहे 20 एकर 25 एकर काय ठिकाणी 100 एकर गावाला गायरान जमीन त्या ठिकाणी राखून सुद्धा ठेवली होती, आणि शेतकऱ्यांनी काय केले की आतून खोटी कागदपत्रे काढलेत आणि त्यांनी ही गायरान जमीन दाखवून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी त्यावरती पीक विमा त्यांच्या नावावरती आता भरलेला होता आणि पैसे त्या ठिकाणी सरकारचे घेतले होते। अशा शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। सरकारने कठोर तपासणी सुरू केली आहे आणि तपासणी सुरू केल्यामुळेच त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजून पण जमा झालेले नाहीत असं सरकारने सांगितलंय। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही अपात्र होणार आहे का, काय यादी आल्या, तुमचं नाव यामध्ये आहे का, आता सांगतो पहा। आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले की शेतामध्ये पाण्यासाठी कॅनलला, बघा आपल्या शेतामध्ये कॅनल येत असताना कॅनलची त्या ठिकाणी आता थोडीफार त्या ठिकाणी कॅनलच्या साईडची जमीन जी असते, तर ती जमीन जी असते तर ती कॅनलची जमीन आपलीच आहे असं सांगून त्यावरती खोटी कागदपत्रे काढून आता त्यावरती गेले 5 वर्ष झालं असे शेतकरी पीक विमा घेऊ लागले होते। म्हणजे 2022 ते 2024 या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी पीक विमा घेतला आहे। या शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे। करोडो रुपयांचं सरकारला त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं यामध्ये सांगण्यात आले। अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त पीक विमा जमा करण्यात येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। तसेच अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील त्या ठिकाणी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे पण सांगितलंय। पीक विमा आज येणार, उद्या येणार, अजून 2 दिवसांनी येणार, अशा प्रकारच्या बातम्या अनेक पसरत होत्या। अखेर पीक विम्याला वाटपाला सुरुवात झाली आहे, परंतु चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला आहे तर त्यांना अजिबात पीक विमा मिळणार नाही। तुम्ही अजिबात पीक विमा चुकीचा भरू नका, अर्ज करू नका, अन्यथा त्या ठिकाणी पीक विमा इथून पुढे मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आले। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा अगदी 24 तासांच्या आतमध्ये खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। तर ते म्हणजे बघा, आता त्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी कालपासून जमा होतोय। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, सोलापूर, कोल्हापूर, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, चंद्रपूर, त्या ठिकाणी ठाणे, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा लवकरच खात्यामध्ये येणार आहे। परंतु आता जर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी अजून पण जमा झाला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक टोल फ्री क्रमांक तुम्हाला जारी केला आहे। या क्रमांकावरती कॉल करून शेतकरी सहजपणे त्यांची तक्रार नोंदवू शकतात, त्यांना समस्यांचे निराकरण करू शकतात।
तो क्रमांक म्हणजे 14447. बघा या ठिकाणी नंबर आहे 14447. या नंबरवर कॉल करून त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भातील तक्रारी किंवा तुम्ही कधी येणारा पीक विमा या संदर्भात तुम्ही आता त्यांना कॉल करून समस्येचे निराकरण तुम्ही करू शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।